श्री थाना हलाई लोहाना महाजन ट्रस्ट आरोग्य समिती कायझेन हॉस्पिटल तसेच ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मेडिकल कॅम्पचं आयोजन रघुवंशी हॉल खारकराळी येथे करण्यात आलेलं होतं. लोहाना समाजासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समिती अध्यक्ष प्रकाशबाई खक्कर सदस्यांनी डोळ्यांची तपासणी, डायबिटीज चेकअप, डायटिशियन, ECG चेकअप्स यांना असणारे शारीरिक त्रास याविषयी डॉक्टर तज्ज्ञांचं मार्गदर्शन कॅम्पचं आयोजन केलं होतं. डॉक्टर निखिल जाधव, डॉक्टर अनिरुद्ध माखेचा, डॉक्टर शीतल पवार, डॉक्टर शैलेश पाटील, तरला ठक्कर, निकिता जैन यांनी मार्गदर्शन केलं. डॉक्टर जिनिशा जैन यांनी CPR ट्रेनिंग घेतली. मंडळाचे अध्यक्ष महेशभाई ठक्कर, रसिकभाई व दीपकभाई तसेच शिक्षण समिती अध्यक्ष वासंती गोकाणी, महिला समिती अध्यक्ष आशाबेन बाराई, सांस्कृतिक समिती अध्यक्ष यामिनीबेन गोकाणी, समिती सदस्यांनी कॅम्प सुंदर आयोजनामध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलंय. लोहाना समाजाच्या शेकडो लोकांनी याचा फायदा घेतला आहे, तर भविष्यात असेच समाज उपयोगी उपक्रम असावेत असा आग्रह ठेवला आहे. मेरा नाम प्रकाश खक्कर है. मैं थाना में 70 साल से जो रहता हूँ मैं, और ये महाजन का इसका थाना हलाई लोहाना महाजन का ये आरोग्य समिति का अध्यक्ष हूँ मैं. और हम लोग साथ में मिलके ये प्रोग्राम 2 साल से जो चालू किया है, लोगों को अच्छे में अच्छी जो ये आरोग्य की जो है फैसिलिटी मिले उसके लिए. तो राष्ट्रीय भी ईशा नेत्रालय और लोग थे. ये साल ये जो कायझेन हॉस्पिटल वाले भी जो है साथ में, और ये पूरा जो प्रोग्राम जो किया है और लोग अच्छा जो उसका लाभ ले रहे हैं. माझं नाव डॉक्टर शैलेश पाटील आहे. अनिरुद्ध सरांचा मी ज्युनियर आहे. तर त्यांचं एक छान इनिशिएटिव्ह त्यांनी आज केलेलं आहे की रेग्युलर हे जे बॉडी चेकअप असतात, एक स्क्रीनिंग असते की डायबिटीज, जे पण नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत की हायपरटेन्शन, डायबिटीज, हायपरलिपिडेमिया, कोलेस्ट्रॉल, हे सगळे आजार एव्हरी 6 मंथ्स किंवा एव्हरी इयरली एकदा चेक करायला पाहिजे. खूप गरजेचं आहे सध्या, बिकॉज सच नॉन कम्युनिकेबल डिसीज आर ऑन राईज ॲज ऑफ नाउ अँड व्हेरी इम्पॉर्टंट टू डायग्नोज ॲज सून ॲज पॉसिबल. तर एक खूपच छान त्यांच्या कम्युनिटी आणि त्यांनी खूप एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे असा या हॉलमध्ये. हे सगळे टेस्ट अवेलेबल आहेत. हे रेग्युलर होणं खूप गरजेचं आहे, एवढं मी सांगू इच्छितो. मी चेतन ठक्कर आरोग्य कमिटीमध्ये आहे. आमचे प्रेसिडेंट प्रकाशभाई, आमचे सहयोगी वसंतभाई. हे कमिटीने आम्ही लास्ट 1.5 year पासून हे कार्यक्रम चालू केलाय. कायझेन हॉस्पिटल माध्यमातून आम्हाला खूप सहकार्य मिळालंय. नेहमी पूर्ण अरेंजमेंट मॅनेजमेंट ते सर्व जबाबदारीने करत आहेत. बेसिकली ह्याचा उद्देश आमचा एकच आहे की बेसिकली समाजाचे जे आमचे लोक आहेत ते संघटित होऊन यांचं जे आरोग्य आहे, बेसिकली आजच्या जे लाईफस्टाईल आहेत त्याप्रमाणे आपल्याला खऱ्या अर्थाने आणि वयाप्रमाणे काळजी घेता येत नाही, जपता येत नाही. म्हणून समाजाने एक निर्णय घेतली, ठराव भूमिका घेतली, आरोग्य कमिटी नेमली. त्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला हे कार्यक्रम आम्ही राबवत असतो. पहिला पण जेव्हा आम्ही सुरू केला तर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. कमीत कमी 600 लोक आले होते. हे परत दुसऱ्यांदा अजूनपर्यंत सकाळी 11 वाजलेत. आम्हाला ऑलमोस्ट 80 लोकांनी उपस्थित राहिलेत आणि अपेक्षित आहेत की जास्त हे सेवाचा लाभ घेणे यावा आणि आपला आरोग्य चांगला व्हायला पाहिजे. तीच सांगून मी माझा संपतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अनिरुद्ध माखेचा, डायबेटोलॉजिस्ट आणि मेटाबॉलिक फिजिशियन, कायझेन हॉस्पिटलवरनं आहे. आज आम्ही श्री हलाई लोहाना महाजनवाडी ठाणे इथे भव्य मेडिकल कॅम्प आयोजित केला आहे. आणि ह्या मेडिकल कॅम्पचा उद्देश हा आहे की आपल्याला डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, थायरॉइड, ऑप्थॅल्म, आय चेकअप ह्या सगळ्याची स्क्रीनिंग कमीत कमी 6 महिन्यात ते 1 वर्षात केली पाहिजे. आणि जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना व ठाण्याचे सर्व नागरिकांना ह्याचा लाभ भेटला पाहिजे. त्यासाठी आम्ही भरपूरसे मेडिकल टेस्ट, ब्लड टेस्ट आणि डॉक्टर्स चेकअप, न्यूट्रिशन, डायटिशियन चेकअप सर्व आयोजित केलेलं आहे. आणि खास करून श्री ठाणे हलाई लोहाना महाजनवाडीचे मुख्य ट्रस्टीज महेशभाई, दीपकभाई, आरोग्य समिती जी आहेत, आरोग्य समितीचे प्रकाशभाई ठक्कर, चेतनभाई, डॉक्टर तरला ठक्कर व इतर सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं खूप मनापासून धन्यवाद करतो. आजच्या कार्यक्रमाबद्दल मी असा तुम्हाला सांगायच्या अगोदर सर्वात पहिले माझे नाव महेश ठक्कर. मी ठाणा हलाई लोहाना महाजन ट्रस्टचा रेसिडेंट्स आहे.
आणि आम्ही शेवटचे 1.5 वर्षापासून आम्ही हे कार्यक्रम किंग हॉस्पिटलच्या मदतीने आम्ही प्रत्येक वर्षी करत राहतो. गेल्या वर्षी पण आमच्याकडे कमीत कमी 125 लोकांनी याचा फायदा घेतलेला आणि आजही कमीत कमी 80 ते 90 लोक आलेले आहेत. अजून तर 11 वाजले, 11:30 वाजलेत, परंतु दिवसभरात मला त्या गेल्या वेळापेक्षा यावर्षी पूर्ण जास्त लोक चेकअपला येणार आहेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि ज्याप्रमाणे लोक येतात त्याप्रमाणे आम्हाला वाटते की ते टार्गेट पूर्ण होणार आहे. असंच आम्ही रेग्युलर करत राहू. आणि किंग हॉस्पिटलच्या तर्फे डॉक्टर अनिरुद्धभाई, प्रकाशभाई जे आपले आरोग्य समितीचे चेअरमॅन आहेत, तसेच त्यांचे कार्यकर्ता आहेत आरोग्य समितीचे, तेही त्यांना चांगल्या प्रमाणे मदत करतात आणि याचप्रमाणे आम्ही करत राहू अशी आमची इच्छा आहे आणि प्रत्येक वर्षी करत राहणार आम्ही. उद्देश असा आहे का बरेच लोक असे असतात ज्यांना हे चेकअप कधी कधी करायला त्रास होतोय, ज्यांची हे नसते का बाबा आम्ही प्रत्येक टायमाला बाहेर जाऊन कुठेतरी पैसे खर्च करूया. तर त्या उद्देशाने आम्ही सगळे लोकांना बोलवतो. आम्ही कमीत कमी 1 महिन्याच्या अगोदर लोकांना हे स्प्रेड करतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, का सगळे लोक जेवढे लोकांना याची हे करायची असेल, चेकअप करायचे असेल तर तुम्ही या इकडे, आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला सगळं चेकअप करून देतोय. आणि आम्ही व्यवस्थित प्रमाणे, आणि सगळे जेवढे डॉक्टर आहेत ते सगळे व्यवस्थित डॉक्टर आहेत. किंग हॉस्पिटलच्या तर्फे बरेच डॉक्टर आम्हाला सपोर्ट करतात आणि असंच आम्ही करत राहणार. तशी त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे. પ્રશ્ન હું આજે અહીંયા વાસંતીબેન માટે 2 શબ્દ કહેવાની ઈચ્છું છું. લોહાણા સમાજમાં લગભગ હું 25 વર્ષથી જોઉં છું કે વાસંતીબેન કોઈ પણ સંજોગોમાં કોઈ પણ દિવસે આવી ટ્રસ્ટી બદલાય, સંજોગો બદલાય કે એમની તકલીફ હોય, દરેક વખતે એ પોતાનું વક્તવ્ય અને પોતાની મદદ આપવા હંમેશા તૈયાર છે. હું અને વાસંતીબેન લગભગ છેલ્લા 30 વર્ષથી એકબીજાના ફ્રેન્ડ કહે તો ફ્રેન્ડ છે, સમાજના કાર્યકર્તા કહીએ તો છે. પણ મારા ડોક્ટરી કાર્યક્રમના હિસાબે કે ડોક્ટરી પ્રોફેશનના હિસાબે હું એટલા બધા સામાજિક કાર્યો નથી કરી શકતી જેટલું વાસંતીબેન કરે. પણ વાસંતીબેન બી ટીચર હતા, બધું કરતા હતા, પણ તો પણ એમણે કોઈ જે સમાજનું કામ કરવાનું એમનાથી ભૂલાણું નથી. એટલે આ જંકશન પર કે આજના પ્રસંગે સૌથી વધારે આભાર વાસંતીબેનનો માનવામાં બધાને જ આનંદ થશે. મને તો ખૂબ જ આનંદ થશે. આવું જ કામ એ હંમેશા કરતા રહે એવી અમારી ઈચ્છા છે. જય हिंद. श्रीधाणा हलय लोहाणा महाजन आणि आरोग्य समिती या अंतर्गत आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. डॉक्टर अनिरुद्ध माथेच्या यांनी त्याची तज्ञ टीम बोलवलेली आहे. अनेक डॉक्टर्स आहेत, विविध क्षेत्रातून आलेले आहेत आणि ते सगळे डॉक्टर्स आहेत. डॉक्टर तरलाय हा आमच्या इन हाऊस डॉक्टर आहेत, म्हणजे आमच्या समाजाला काही गरज लागली तर परत पडत येतात. तर अशा सगळ्या लोकांना आम्ही घेऊन हा एक कार्यक्रम करतोय. मेडिकल कॅम्प ही खूप गरजेची बाजू असायला हवी, कारण नॉर्मली ना समाजाची लोक येत नाही, प्रायव्हेट आपापलं करत असतात. पण काही लोक ना हे सगळं अफोर्ड करू शकत नाही. कोविड नंतर प्रत्येकाचे दर वाढलेले आहेत, सगळंच वाढलेलं आहे, त्यामुळे अफोर्डही नाही करू शकत. आणि मग समाज देतोय तर का त्याचा लाभ नाही घ्यावा असं आम्ही महिलांना सांगतो. अनेक सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना गरज आहे. खरी तर जसं आपण देवाचं नाव घेतो, सकाळी ब्रश करतो, तसं हे पण चेकअप पण तेवढंच गरजेचं असतं. यावं लोकांनी, इथे त्याचा लाभ घ्यावा ही विनंती आहे. तसे येतात, बरेच रजिस्ट्रेशन होतात. आम्ही व्हॉट्सअप, फेसबुक आणि अनेक मेसेजेस थ्रू सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळं आम्ही करत असतो. आणि एक अवेअरनेस एक स्प्रेड करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या महिलांची टीम आहे माझ्या बरोबर आणि असंच करत राहू. शेवटचे 1.5 वर्ष हा दुसरा आहे कॅम्प. मध्ये कॅन्सर साठी पण आम्ही कॅन्सर अवेअरनेस साठी पण घेतलेला. आता पोलिओ हा नवीन परत निघालेला आहे, कारण पोलिओ टोटली इरिगेटेड झालेला होता, तर आम्ही आता परत तो आणतोय. तर काही संस्था आमच्या बरोबर आहे, जसे कैजर, तर त्या सगळ्यांनी आम्हाला साथ दिली आणि आम्ही हा कॅम्प मांडलेला आहे. पूर्ण दिवस सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत आमच्या समाजाची प्रत्येक लोक इथे येतील, त्याचं चेकअप करतील आणि नंतर फॉलोअप असतो. म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे गेलात नंतरची जी प्रक्रिया असते ती खूप गरजेची असते आणि करावं, सगळ्यांनी यावं. ऑल आर वेलकम. 2025चं
शेवटी पण जाताना आम्ही काहीतरी चांगलं करतोय ह्याचं समाधान आम्हाला वाटतंय. थँक्यू सो मच.